अजित पवार हे आमदार संग्राम जगताप यांना नोटीस पाठवणार आहेत। तर संग्राम जगताप यांचे विचार पक्षाला मान्य नाहीत असं अजित पवार यांनी म्हटलं आहे। दिवाळीला हिंदूंकडूनच खरेदी करा असं वक्तव्य संग्राम जगताप यांनी केलं होतं। संग्राम जगताप यांना अजित पवारांची राष्ट्रवादी कारणे दाखवा नोटीस पाठवणार आहे। संग्राम जगताप यांची भूमिका आणि विचार पक्षाला मान्य नसल्याचं अजित पवार म्हणाले। या दिवाळीमध्ये फक्त हिंदू व्यक्तींकडूनच वस्तू खरेदी करा असं आवाहन संग्राम जगताप यांनी केलं होतं। आता दीपावलीच्या निमित्तानं देखील इथं आता बाजारपेठ आहे। मी तुम्हाला सर्वांना विनंती करेन, जो दीपावलीच्या निमित्तानं काही खरेदी करेल ते एक लक्षात घ्या, तर ती खरेदी करत असताना आपला पैसा, आपली खरेदी आणि आपल्यातला जो नफा भेटल तो फक्त आणि फक्त हिंदू माणसालाच झाला पाहिजे। अशा प्रकारची दीपावली आपण प्रत्येकाने साजरी करावी। त्यांनी अतिशय चुकीचं विधान केलेलं आहे। आम्ही त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवणार आहोत। एकदा पक्षाची ध्येय धोरणं ठरल्यानंतर पक्षाच्या विचारधारेपासून जर कुठलाही खासदार, आमदार किंवा संबंधित जबाबदार व्यक्ती अशा प्रकारची वक्तव्य करत असतील तर ती वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अजिबात मान्य नाही। संग्राम जगताप यांच्या वक्तव्यावरून अजित पवारांनी याआधी सुद्धा नाराजी व्यक्त केली होती। अजित पवार यांनी बोलावलेल्या बैठकीला सुद्धा संग्राम जगताप गेले नव्हते। संग्राम जगताप यांच्या मानगुटीवर सध्या हिंदुत्वाचं भूत बसलं असल्याची टीका वडेट्टीवार यांनी केली। त्याच्या मानगुटीवर सध्या हिंदुत्वाचं भूत बसलेलं आहे आणि तो भूत सध्या त्याला वाटतं की मला पुढची माझी स्वप्न पूर्ण करतील, मला मग मंत्री करतील, मला मोठे खाते देतील, मला मुख्यमंत्री करतील, असा त्याचा गोड गैरसमज झालेला दिसतो हिंदुत्वाचा नारा देऊन। आणि अशा प्रकारे विष घालवण्याचं काम तो करतो आहे। राहतो राष्ट्रवादीमध्ये, भूमिका भाजपची मांडतो। पक्षाची ध्येय धोरणं ठरलेली आहे। अरुण काका जगताप हयात होते तेव्हा सुरळीत होतं। आपण जबाबदारीनं बोललं पाहिजे। त्याची भूमिका आणि विचार पक्षाला मान्य नाही। मी त्याला मागे सांगितलं होतं, तो मला म्हणाला सुधारणा करणार, पण त्यामध्ये काही बदल होताना दिसत नाही।